शेतकरी मित्रांनो नमस्कार. ढेमूस पिकावरती आलेला व्हायरस कशा प्रकारे नियंत्रण आपण करू शकतो? कारण सध्याचं तापमान झालेलं आहे 44-45 अंश डिग्री सेल्सिअस आणि याच्यामध्ये आपल्या ढेमस पिकावरती व्हायरस हा 100% येत असतो. तर नेमकं व्हायरस न यावा यासाठी नेमकं आपण काय उपाययोजना ही करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या ढेमस पिकाचे पाने पिवळे येणे हा सुद्धा एक महत्त्वाचा याच्यामध्ये रोग हा दिसून आलेला आहे. तर याच्यावरती आपण कशा प्रकारे नियंत्रण हे करायला पाहिजे? याच्यामध्ये आपण एक बुरशीनाशक घेऊ शकतो ज्याच्यामध्ये ॲमिस्टार टॉप याच्यामध्ये जे आलेला पिवळेपणा आहे तर हा कमी होण्यासाठी मदत करतं. दुसरं म्हणजेच जमिनीमधून अन्नद्रव्याची जर कमतरता झालेली असेल तर तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याचा सुद्धा उपयोग अर्धा किलो प्रति एकरी हा करू शकता. तिसरा पर्याय म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये व्हायरससाठी अरेना गोल्ड 30 ते 35 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी किंवा तुम्ही केबी कंपनीचं याच्यामध्ये वायरोरेस सुद्धा उपयोग करू शकता. म्हणजेच काय की आपल्या ढेमस पिकावरती आलेला व्हायरस याच्यामध्ये कव्हर झालेला तुम्हाला दिसून येईल. तसंच एक लक्षात ठेवा की जास्त तापमान झालं तर आपल्या पिकावरती व्हायरस हा येत असतो, ते वेलवर्गीय कोणतंही पीक असो. कारण तापमान जे आहे तर हे वाढल्यामुळे आपल्या वेलीची क्षमता राहत नाही. 35-40 पर्यंत ते सहन करतं, परंतु 40च्या वर गेल्यानंतर आपल्या पिकावरती व्हायरस हा 100% येतो. परंतु त्याला नियंत्रण जर आपण व्यवस्थित केलं तर बऱ्यापैकी आपल्याला फायदा हा चांगला होऊ शकतो.